काय खरंच ग्रामीण एरियामध्ये स्टॅम्प ड्युटी कमी भरावी लागते का? वेलकम टू मराठी सिरीज ऑफ अंडरस्टँडिंग रिअल इस्टेट विथ सुमित प्रॉपर्टी सोल्युशन्स. बऱ्याच वेळा लोक विचारतात, ग्रामीण एरिया म्हणजेच गाव हद्दीत जर प्रॉपर्टी असेल तर स्टॅम्प ड्युटी कमी लागते का? आता हे थोडं स्पष्ट समजून घेऊयात. ग्रामीण एरिया म्हणजे गाव हद्द आणि अर्बन एरिया म्हणजे नगरपालिका हद्द. आता स्टॅम्प ड्युटी रेट या एरियाप्रमाणे बदलतात, कारण शहरात प्रॉपर्टी व्हॅल्यू जास्त असते आणि गावात तुलनेने कमी असते. ग्रामीण एरियामध्ये काय होतं, ग्रामपंचायतीखाली येणाऱ्या प्रॉपर्टीसाठी गव्हर्नमेंट कडून थोड्या कमी रेटने स्टॅम्प ड्युटी लागू होते, साधारणपणे 4 ते 5% दरम्यान. तर शहरात म्हणजेच नगरपालिका एरियामध्ये ही ड्युटी 6% असू शकते. पण लक्षात ठेवा, स्टॅम्प ड्युटी ही प्रॉपर्टीच्या टाईप, लोकेशन आणि मार्केट व्हॅल्यूवर ठरते. फक्त गावात आहे म्हणून ती कमी लागेल असं नाही. स्टॅम्प ड्युटी फायनल रेट जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही IGRmaharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर तुमच्या गावाचं नाव टाकून सहज तपासू शकता. म्हणून लक्षात ठेवा, ग्रामीण एरियामध्ये स्टॅम्प ड्युटी थोडी कमी असते आणि प्रॉपर्टी लोकेशन आणि डॉक्युमेंट व्हॅल्यूवर ती बदलते. पुढील रिअल इस्टेट माहिती तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह रील्ससाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.